हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे ऑडिटिंग अँड इथिक्स मॅनेजमेंटचा सेकंड टॉपिक MCQs बघत आहे. ऑडिट स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग अँड प्रोग्राम. याच्या आधी आपण ऑडिटिंग अँड इथिक्स मॅनेजमेंटचा फर्स्ट टॉपिक कव्हर केलेला आहे. ज्यांनी तो व्हिडिओ नाही बघितला तो व्हिडिओ बघून घ्या आणि प्लेलिस्टला मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये सेव्ह करून घ्या, मीन्स जेणेकरून तुम्हाला व्हिडिओज पूर्ण मिळतील. ठीक आहे. सिक्वेन्स वाईज मी पोस्ट करत आहे, 1 2 3 4 वाईज. तर त्या वाईज पण बघा किंवा तुम्ही रँडमली व्हिडिओ बघितले तरी चालेल, पण व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण MCQ सॉल्व करण्याचा ट्राय करा. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन्स थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. प्लस व्हिडिओला एक लाईक पण करून द्या, मीन्स मला पण मोटिवेशन्स मिळून जाणार की मी तुमच्यासाठी पुन्हा असे काही व्हिडिओज बनवू शकणार. मीन्स तुमचा सपोर्ट जर मला असला तर मी व्हिडिओ नक्कीच बनवणार. तर चला स्टार्ट करूया आपण ऑडिट स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग अँड प्रोग्राम्सचे MCQs. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ, व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिट प्लॅनिंग. ठीक आहे. ऑडिट नियोजनाचा मुख्य उद्देश काय आहे. तर बघा, ऑप्शन आहे टू अवॉइड रिपोर्टिंग, सेकंड टू रिड्यूस ऑडिट टाइम, थर्ड टू एन्श्युअर इफेक्टिव्ह अँड इफिशियंट ऑडिट, अँड फोर्थ टू मॅन्युप्युलेट क्लायंट रेकॉर्ड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, टू एन्श्युअर इफेक्टिव्ह अँड इफिशियंट ऑडिट, प्रभावी आणि कार्यक्षम ऑडिट सुनिश्चित करण्यासाठी. नेक्स्ट, सेकंड, ऑडिट प्लॅनिंग हेल्प्स इन. ऑडिट नियोजन यामध्ये मदत करते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीजिंग रिस्क, सेकंड स्किपिंग प्रोसिजर, थर्ड आयडेंटिफाय एरिया ऑफ रिस्क अँड फोकस, अँड फोर्थ अवॉइडिंग डॉक्युमेंटेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, आयडेंटिफाईंग एरिया ऑफ रिस्क अँड फोकस, जोखीमचे क्षेत्र आणि लक्ष्य ओळखणे. नेक्स्ट, थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग इज अ बेनिफिट ऑफ ऑडिट प्लॅनिंग. खालीलपैकी ऑडिट नियोजनाचा कोणता फायदा आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डिसऑर्गनायझेशन, सेकंड इफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्स, थर्ड टाइम वेस्टेज, अँड फोर्थ रिड्यूस रिलायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्स, संसाधनाचा कार्यक्षम वापर. नेक्स्ट, फोर्थ, ऑडिट प्लॅनिंग रिझल्ट इन. ऑडिट नियोजनाचा परिणाम होतो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट पुअर टीम कोऑर्डिनेशन, सेकंड ओव्हर ऑडिटिंग, थर्ड बेटर टाइम मॅनेजमेंट, अँड फोर्थ स्किपिंग की कंट्रोल. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, बेटर टाइम मॅनेजमेंट, उत्तम वेळ व्यवस्थापन. नेक्स्ट, फिफ्थ, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप इन ऑडिट प्लॅनिंग प्रोसेस. ऑडिट नियोजन प्रक्रियेतील पहिला टप्पा कोणता आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रिव्ह्यूइंग फायनल रिपोर्ट, सेकंड अंडरस्टँडिंग द एंटिटी, थर्ड इश्यूइंग ओपिनियन, अँड फोर्थ व्हेरीफाईंग कॅश ओनली. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, अंडरस्टँडिंग द एंटिटी, संस्थेचे समजून घेणे. नेक्स्ट, सिक्स्थ, अ की इलेमेंट ऑफ ऑडिट प्लॅनिंग इज. ऑडिट नियोजनाचा एक मुख्य घटक म्हणजे. तर बघा, ऑप्शन आहे अवॉइडिंग एरर्स, सेकंड रँडमली सिलेक्टिंग प्रोसिजर, थर्ड एक्सेसिंग रिस्क अँड मटेरियलिटी, अँड फोर्थ फायनलायझिंग रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, एक्सेसिंग रिस्क अँड मटेरियलिटी, जोखीम आणि महत्वाचा मूल्यांकन करणे. नेक्स्ट, सेवन्थ, प्लॅनिंग इन्क्लूड डिसाइडिंग ऑन. नियोजनामध्ये याचा समावेश असतो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सॅलरी डिस्ट्रीब्युशन, सेकंड लीगल केस हँडलिंग, थर्ड ऑडिट टीम रिस्पॉन्सिबिलिटी, अँड फोर्थ आहे HR पॉलिसीज. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, ऑडिट टीम रिस्पॉन्सिबिलिटी, ऑडिट टीमच्या जबाबदाऱ्या. नेक्स्ट, 8, एस्टॅब्लिशिंग ओव्हरऑल स्ट्रॅटेजी मीन्स. एकूण धोरण निश्चित करणे म्हणजे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इग्नोरिंग क्लायंट ऑब्जेक्टिव्ह, सेकंड सिलेक्टिव्ह इरिलेव्हंट एरिया, थर्ड सेटिंग ऑडिट स्कोप, टायमिंग अँड डायरेक्शन, अँड फोर्थ फोकसिंग ओनली ऑन अकाउंट्स पेएबल. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, सेटिंग ऑडिट स्कोप, टायमिंग अँड डायरेक्शन, ऑडिटचा परीघ, वेळ आणि दिशा निश्चित करणे. नेक्स्ट, 9th, डेव्हलपिंग अँड ऑडिट प्लॅन इन्क्लूड्स. ऑडिट योजना तयार करताना याचा समावेश असतो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इग्नोरिंग क्लायंट रिस्क, सेकंड डिफाइनिंग नेचर, टायमिंग अँड एक्सटेंट ऑफ प्रोसिजर, थर्ड अवॉइडिंग मटेरियलिटी, अँड फोर्थ ओनली रिव्ह्यूइंग ओल्ड ऑडिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, डिफाइनिंग स्ट्रक्चर, टायमिंग अँड एक्सटेंट ऑफ प्रोसिजर, प्रक्रियांचे स्वरूप, वेळ आणि प्रमाण निश्चित करणे. नेक्स्ट, 10th, व्हॉट इज अन ऑडिट प्रोग्राम. ऑडिट कार्यक्रम म्हणजे काय. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अ सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन,
second a musical event, third a detailed list of audit procedure, and fourth budget report. The correct answer आहे फर्स्ट a detailed list of audit procedure, ऑडिट प्रक्रियांचा तपशीलवार यादी. नेक्स्ट 11th द ऑडिट प्रोग्राम हेल्प्स इन, ऑडिट कार्यक्रम यामध्ये मदत करतो. तर बघा ऑप्शन आहे वेस्टिंग रिसोर्सेस, सेकंड इग्नोरिंग प्रोसिजर, थर्ड एन्शुरिंग कम्प्लीटनेस अँड कन्सिस्टन्सी, अँड फोर्थ डिलेइंग ऑडिट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एन्शुरिंग कम्प्लीटनेस अँड कन्सिस्टन्सी, पूर्णता आणि सुसंगती सुनिश्चित करणे. नेक्स्ट 12th अ वेल डिझाइन ऑडिट प्रोग्राम एन्श्योर, एक नीट आखलेला ऑडिट कार्यक्रम याची खात्री करतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली स्टॅच्युटरी ऑडिट, सेकंड डुप्लिकेट टास्क, थर्ड युनिफॉर्म परफॉर्मन्स ऑफ ऑडिट, अँड फोर्थ नो नीड फॉर टीम डिस्कशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड युनिफॉर्म परफॉर्मन्स ऑफ ऑडिट, ऑडिटचे एकसारखे प्रदर्शन. नेक्स्ट 13 व्हॉट इज की ॲडव्हान्टेज ऑफ अन ऑडिट प्रोग्राम, ऑडिट कार्यक्रमाचा मुख्य फायदा कोणता आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कन्फ्युजन, सेकंड स्टँडर्डाइज ऑडिट अप्रोच, थर्ड रिड्युसिंग क्वालिटी, अँड फोर्थ एलिमिनेटिंग टीम वर्क. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड स्टँडर्डाइज ऑडिट अप्रोच, मानकीकृत ऑडिट दृष्टिकोन. नेक्स्ट 14 ऑडिट प्रोग्राम्स आर जनरली, ऑडिट कार्यक्रम सहसा असतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इनफॉर्मल अँड वर्बल, सेकंड डॉक्युमेंटेड अँड स्ट्रक्चर्ड, थर्ड ओनली फॉर टॅक्स ऑडिट, अँड फोर्थ रँडम प्लान्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डॉक्युमेंटेड अँड स्ट्रक्चर्ड, दस्तऐवजीकरण केलेले किंवा संरचित. नेक्स्ट 15 क्वालिटी कंट्रोल इन ऑडिट इन्क्लूड्स, ऑडिटमधील गुणवत्ता नियंत्रणामध्ये समाविष्ट आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इग्नोरिंग सिनियर रोल, सेकंड डेलिगेशन अँड सुपरविजन, थर्ड ओनली डेटा एंट्री, अँड फोर्थ अवॉइडिंग रिस्पॉन्सिबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डेलिगेशन अँड सुपरविजन, कार्यवाटप आणि देखरेख. नेक्स्ट 16 डेलिगेशन ऑफ वर्क इन ऑडिट इज इम्पॉर्टंट फॉर, ऑडिटमध्ये कार्यवाटप का महत्त्वाचे आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट क्रिएटिंग कन्फ्युजन, सेकंड इन्क्रीजिंग डॉक्युमेंटेशन, थर्ड टाइमली अँड इफिशियंट कम्प्लिशन, अँड फोर्थ ऑडिटर इंडिपेंडन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड टाइमली अँड इफिशियंट कम्प्लिशन, वेळेवर आणि कार्यक्षम पूर्णता. नेक्स्ट 17 इफेक्टिव्ह सुपरविजन एन्श्योर, प्रभावी देखरेखीमुळे याची खात्री होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टाफ फ्रीडम, सेकंड टीम वॅकेशन, थर्ड हाय ऑडिट क्वालिटी, अँड फोर्थ स्किपिंग व्हेरिफिकेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड हाय ऑडिट क्वालिटी, उच्च ऑडिट गुणवत्ता. नेक्स्ट 18 विच ऑफ द फॉलोइंग एन्श्योर क्वालिटी ऑडिट प्रोग्राम, खालीलपैकी काय गुणवत्ता युक्त ऑडिट सुनिश्चित करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लॅक ऑफ कंट्रोल, सेकंड क्लिअर इन्स्ट्रक्शन अँड रिव्ह्यू, थर्ड आयसोलेटेड एफर्ट्स, अँड फोर्थ डिले इन रिपोर्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड क्लिअर इन्स्ट्रक्शन अँड रिव्ह्यू, स्पष्ट निर्देश आणि पुनरावलोकने. नेक्स्ट 19 प्रॉपर डेलिगेशन इन ऑडिट मीन्स, ऑडिटमध्ये योग्य कार्यवाटप म्हणजे काय. बघा ऑप्शन आहे असाइनिंग ऑल वर्क टू वन पर्सन, सेकंड असाइनिंग टू वर्क बेस्ड ऑन स्किल अँड रिस्पॉन्सिबिलिटी, थर्ड नॉट असाइनिंग एनी वर्क, अँड फोर्थ अवॉइडिंग डॉक्युमेंटेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड असाइनिंग वर्क बेस्ड ऑन स्किल अँड रिस्पॉन्सिबिलिटी, कौशल्य आणि जबाबदारीवर आधारित कार्यवाटप. नेक्स्ट 20 सुपरविजन इज इसेन्शियल टू, देखरेख आवश्यक असते कारण. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट डिले द प्रोसेस, सेकंड टू एन्श्युअर प्लान सक्सेसफुल आर फॉलोड, थर्ड फॉर लीगल डॉक्युमेंटेशन ओनली, अँड फोर्थ टू एंटरटेन क्लायंट्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड टू एन्श्युअर प्लान प्रोसिजर आर फॉलोड, नियोजित प्रक्रियांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी. नेक्स्ट 21 अ केस स्टडी हेल्प इन अंडरस्टँडिंग, प्रकरण अभ्यासामधून काय समजते. तर बघा ऑप्शन आहे ओनली थेरी, सेकंड इरिलेव्हंट डेटा, थर्ड रिअल लाईफ अप्लिकेशन ऑफ ऑडिट कन्सेप्ट, अँड फोर्थ लॉ एन्फोर्समेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिअल लाईफ अप्लिकेशन ऑफ ऑडिट कन्सेप्ट, ऑडिट संकल्पनांचा वास्तविक जीवनातील उपयोग.
नेक्स्ट 22 स्टडिंग एक्झाम्पल अलाउज ऑडिटर टू उदाहरणे अभ्यासल्यामुळे लेखा परीक्षकांना शक्य होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मेमराइज लॉ, सेकंड स्किप प्रोसिजर, थर्ड अप्लाय थेरी प्रॅक्टिकली अँड फोर्थ रिपीट टास्क. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अप्लाय थेरी प्रॅक्टिकली सिद्धांताचा व्यावहारिक वापर करणे. नेक्स्ट 23 केस स्टडी आर युजफुल फॉर प्रकरण अभ्यास उपयुक्त असतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रायटिंग लॉंग आन्सर ओनली, सेकंड ऑब्झर्विंग थेरॉटिकल व्ह्यू, थर्ड अंडरस्टँडिंग रिस्क आयडेंटिफिकेशन इन ऑडिट अँड फोर्थ अवॉइडिंग प्रोसिजर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड अंडरस्टँडिंग रिस्क आयडेंटिफिकेशन इन ऑडिट ऑडिटमध्ये जोखमीचे ओळखण्याचे समजून घे. नेक्स्ट 24 विच ऑफ द फॉलोइंग इज बेस्ट लर्न थ्रू केस स्टडीज खालीलपैकी काय प्रकरण अभ्यासातून उत्तम समजते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट हाऊ टू इग्नोर प्लॅनिंग, सेकंड डिझायनिंग ऑडिट स्ट्रॅटेजी, थर्ड अवॉइडिंग ऑडिट चेक अँड फोर्थ कॉपीराइट स्टँडर्ड फॉर्मॅट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिझायनिंग ऑडिट स्ट्रॅटेजी ऑडिट धोरण डिझाईन करणे. नेक्स्ट 25 प्रॅक्टिकल केस स्टडी इन ऑडिट हेल्प्स इन ऑडिटमध्ये व्यवहार्य प्रकरण अभ्यास यामध्ये मदत करतो. बघा फर्स्ट ऑप्शन आहे मेमरायझिंग क्वेश्चन, सेकंड एनहान्सिंग डिसिजन मेकिंग स्किल, थर्ड प्रमोटिंग मिस स्टेटमेंट अँड फोर्थ इग्नोरिंग प्रोसिजर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड एनहान्सिंग डिसिजन मेकिंग स्किल निर्णय घेण्याच्या कौशल्यांची वृद्धी. नेक्स्ट 26 रिव्हिविंग केस स्टडी ऑफ ऑडिट फेल्युअर हेल्प्स इन ऑडिट अपयशाच्या प्रकरण अभ्यासाचे परीक्षण केल्याने मदत होते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिपीटिंग एरर, सेकंड अंडरस्टँडिंग ऑडिट रिस्क, थर्ड अवॉइडिंग ऑडिट अँड फोर्थ डिलेइंग प्लॅनिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड अंडरस्टँडिंग ऑडिट रिस्क ऑडिट जोखीम समजून घेणे. नेक्स्ट 27 ऑडिट प्लॅनिंग युजिंग एक्झाम्पल इम्प्रूव्ह उदाहरणाचा वापर करून ऑडिट नियोजन सुधारते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मिसअंडरस्टँडिंग, सेकंड थेरी मेमरायझेशन, थर्ड प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन अँड फोर्थ क्लायंट डिपेंडन्सी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन व्यावहारिक अंमलबजावणी. नेक्स्ट 28 प्रॅक्टिकल नॉलेज ऑफ डेलिगेशन कम्स फ्रॉम कार्य वाटपाचे व्यवहार्य ज्ञान यामधून मिळते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वॉचिंग ट्युटोरियल, सेकंड रीडिंग नॉवेल्स, थर्ड स्टडिंग रियल ऑडिट असाइनमेंट अँड फोर्थ इग्नोरिंग टीमवर्क. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टडिंग रियल ऑडिट असाइनमेंट वास्तविक ऑडिट कार्य अभ्यासने. नेक्स्ट 29 युजिंग रियल लाईफ एक्झाम्पल इन ऑडिट लर्निंग हेल्प्स इन ऑडिट शिक्षणात वास्तविक उदाहरणांचा वापर यामध्ये मदत करतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिड्युसिंग क्वालिटी, सेकंड स्ट्रेथनिंग ऑडिटिंग कन्सेप्ट, थर्ड वेस्टिंग टाइम अँड अवॉइडिंग डॉक्युमेंटेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्ट्रेथनिंग ऑडिट कन्सेप्ट ऑडिट संकल्पनांची मजबूतीकरण. नेक्स्ट 30 अ केस स्टडी अप्रोच हेल्प ऑडिटर टू प्रकरण अभ्यास पद्धत लेखा परीक्षकांना यामध्ये मदत करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वर्क इन आयसोलेशन, सेकंड मेक थेरॉटिकल ॲझम्पशन, थर्ड हँडल प्रॅक्टिकल चॅलेंजेस बेटर अँड फोर्थ अवॉइड पीयर रिव्ह्यू. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड हँडल प्रॅक्टिकल चॅलेंजेस बेटर मीन्स व्यावहारिक आव्हाने चांगल्या प्रकारे हाताळणे. बघा अ प्रॅक्टिकल ऑडिट प्लॅन इन्क्लूड व्यवहार्य ऑडिट योजना यामध्ये समाविष्ट असते. तर बघा ऑप्शन आहे ओनली बजेट एस्टिमेशन, सेकंड ब्रॉड स्ट्रॅटेजी अँड डिटेल प्रोसिजर, थर्ड इग्नोरिंग ऑडिट रिस्क अँड फोर्थ फॉलोइंग ॲझम्पशन्स ब्लाइंड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ब्रॉड स्ट्रॅटेजीज अँड डिटेल प्रोसिजर विस्तृत धोरणे आणि सविस्तर प्रक्रिया. नेक्स्ट 32 वेन प्लॅनिंग अँड ऑडिट विच ऑफ द फॉलोइंग शुड बी कन्सिडर्ड फर्स्ट ऑडिटची योजना करताना सर्वप्रथम काय विचारात घ्यावे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फॉर्मॅटिंग द रिपोर्ट, सेकंड ओव्हरऑल ऑडिट स्ट्रॅटेजी, थर्ड साइनिंग ऑडिट फॉर्म अँड फोर्थ टीम रोटेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ओव्हरऑल ऑडिट स्ट्रॅटेजी संपूर्ण ऑडिट धोरण. नेक्स्ट 33 विच ऑफ दिस इज नॉट अ पार्ट ऑफ ऑडिट प्लॅनिंग खालीलपैकी काय ऑडिट नियोजनाचा भाग नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अंडरस्टँडिंग द क्लायंट बिझनेस हा आहे, सेकंड सेटिंग ऑब्जेक्टिव्ह हा पण आहे, डिटर्माइनिंग मटेरियलिटी हा पण आहे,
इग्नोरिंग कंट्रोल एन्व्हायरमेंट हा नाही आहे. मीन्स लास्ट वाला जो आहे नियंत्रण वातावरण दुर्लक्ष करणे हा पार्ट नाही आहे ऑडिट प्लॅनिंगचा. पण अंडरस्टँडिंग द क्लायंट बिझनेस मीन्स क्लायंटच्या व्यवसायाचे समजून घेणे. सेकंड सेटिंग ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्ट सेट करणे अँड डिटर्माइनिंग मीन्स महत्वपूर्णता ठरवणे. तर 3 जे आहेत ते ऑडिट प्लॅनिंगचे काय आहेत पार्ट आहे. ओके. नेक्स्ट 34 वन ऑफ द की इलेमेंट ऑफ ऑडिट प्लॅनिंग इज ऑडिट योजनेचा एक मुख्य घटक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इश्यूइंग इनवॉइस, सेकंड एंगेजमेंट टीम सिलेक्शन, थर्ड क्लायंट पेरोल चेकिंग अँड फोर्थ इयर एंड पार्टी प्लॅनिंग. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड एंगेजमेंट टीम सिलेक्शन, एंगेजमेंट टीमची निवड. नेक्स्ट 35 ऑडिट प्रोसिजर इन प्लॅनिंग आर एम टू योजनातील ऑडिट प्रक्रिया यासाठी वापरली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वेस्ट रिसोर्सेस, सेकंड ओव्हरलुक रिस्क, थर्ड आयडेंटिफाय एरिया ऑफ पोटेन्शियल मिसस्टेटमेंट अँड फोर्थ एलिमिनेट स्टाफ रोल. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड आयडेंटिफाय एरिया ऑफ पोटेन्शियल मिसस्टेटमेंट, संभाव्य चुकीच्या माहितीच्या क्षेत्रांचे ओळखणे. नेक्स्ट 36 A case study on revenue recognition audit will mainly test राजस्व ओळख ऑडिटवरील प्रकरण अभ्यास प्रामुख्याने तपासेल. बघा ऑप्शन आहे HR पॉलिसीज, IT सिस्टम ओनली, थर्ड अंडरस्टँडिंग ऑफ ऑडिट असर्शन अँड लीगल स्ट्रक्चर. करेक्ट आन्सर आहे ते थर्ड अंडरस्टँडिंग ऑफ ऑडिट असर्शन, ऑडिट गृहीतकांची समजून घेणे. नेक्स्ट 37 ऑडिट डॉक्युमेंटेशन हेल्प्स टू ऑडिट दस्तऐवजीकरण यामध्ये मदत करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कन्फ्यूज द ऑडिटर, सेकंड अवॉइड अकाउंटेबिलिटी, थर्ड प्रोव्हाइड एव्हिडन्स ऑफ वर्क डन अँड फोर्थ इन्क्रीज पेपर वेस्टेज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्रोव्हाइड एव्हिडन्स ऑफ वर्क डन, केलेल्या कामाचे पुरावे प्रदान करणे. नेक्स्ट 38 वन बेनिफिट ऑफ डिटेल ऑडिट प्लॅनिंग इज सविस्तर ऑडिट नियोजनाचा एक फायदा आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिले एक्झिक्युशन, सेकंड रिड्यूस ऑडिट फीज, थर्ड इफेक्टिव्ह यूज ऑफ रिसोर्स अँड फोर्थ लेस टीम कोऑर्डिनेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड संसाधनाचा प्रभावी वापर मीन्स इफेक्टिव्ह यूज ऑफ रिसोर्सेस. नेक्स्ट 39 इन केस स्टडीज रियल ऑडिट इश्यू हेल्प इन प्रकरण अभ्यासात वास्तविक ऑडिट समस्या यामध्ये मदत करतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लर्निंग थेरी डीपली, सेकंड इग्नोरिंग क्वालिटी, थर्ड अडॉप्टिंग प्रॅक्टिकल सोल्युशन अँड फोर्थ रिपीटिंग पास्ट. करेक्ट आन्सर आहे थर्ड अडॉप्टिंग प्रॅक्टिकल सोल्युशन, व्यावहारिक उपाय स्वीकारणे. नेक्स्ट 40 डेलिगेशन इज मोस्ट सक्सेसफुल व्हेन कार्यवाटप कधी सर्वात यशस्वी होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रोल आर अनक्लिअर, सेकंड प्रॉपर स्किल अँड रिस्पॉन्सिबिलिटी आर असाइन, थर्ड एव्हरीवन डज एव्हरीथिंग अँड लीडर्स अवॉइड सुपरविजन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रॉपर स्किल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आर असाइन, योग्य कौशल्याने जबाबदाऱ्या दिल्या जातात. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. आणि व्हिडिओला एक लाईक करून द्या, मीन्स मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवू. तर बघा फर्स्ट 41 क्वेश्चन्स आहे. द मेन पर्पज ऑफ ऑडिट प्लॅनिंग इज टू ऑडिट नियोजनाचा मुख्य उद्देश आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज क्लायंट बिलिंग, सेकंड प्लॅन पार्टीज, थर्ड कंडक्ट ऑडिट इफेक्टिव्हली अँड इफिशियंटली अँड फोर्थ अवॉइड रिस्पॉन्सिबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कंडक्ट ऑडिट इफेक्टिव्हली अँड इफिशियंटली, ऑडिट प्रभावीपणे आणि कार्यक्षमतेने पार पाडणे. नेक्स्ट 42 क्वालिटी कंट्रोल्स इन ऑडिट एन्श्युअर्स ऑडिट मधील गुणवत्ता नियंत्रण सुनिश्चित करते. तर बघा ऑप्शन आहे डिले इन डिलिव्हरी, सेकंड ऑडिट एरर, थर्ड कंपायलन्स विथ स्टँडर्ड अँड फोर्थ इग्नोरन्स ऑफ स्कोप. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड कंपायलन्स विथ स्टँडर्ड, मानकांचे पालन. नेक्स्ट 43 अन ऑडिट एंगेजमेंट लेटर इज सेंड टू ऑडिट एंगेजमेंट पत्र पाठवले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट शेअर होल्डर, गव्हर्नमेंट, क्लायंट टू कन्फर्म ऑडिट टर्म अँड फोर्थ इंटरनल टीम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड क्लायंट टू कन्फर्म ऑडिट टर्म, क्लायंट ऑडिटच्या अटींची पुष्टी करण्यासाठी.
नेक्स्ट 44, विच ऑफ द फॉलोइंग शो अ लिमिटेशन ऑफ ऑडिट, खालीलपैकी काय ऑडिटची मर्यादा दर्शवते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 100% ॲश्युरन्स इज गॅरंटीड, सेकंड टाइम अँड कॉस्ट कन्स्ट्रेंट, सेकंड मिसलिडिंग रिपोर्ट ऑलवेज अँड फोर्थ ऑडिटर नोन एव्हरीथिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड टाइम अँड कॉस्ट कन्स्ट्रेंट, वेळ आणि खर्चाची मर्यादा. नेक्स्ट 45, रिझनेबल ॲश्युरन्स मीन्स, वाजवी खात्री म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट गॅरंटी ऑफ डिटेक्शन, सेकंड 100% करेक्टनेस, थर्ड हाय बट नॉट ॲब्सोल्यूट लेवल ऑफ ॲश्युरन्स अँड फोर्थ कॅज्युअल रिव्ह्यू. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड हाय बट नॉट ॲब्सोल्यूट लेवल ऑफ ॲश्युरन्स, उच्च पण पूर्ण न झालेल्या खात्रीचे स्तर. नेक्स्ट 46, अन ऑडिट प्रोग्राम रेफर्स टू, ऑडिट कार्यक्रम म्हणजे. तर बघा ऑप्शन आहे म्युझिक प्लेलिस्ट, फिक्स्ड कम्प्युटर सॉफ्टवेअर, थर्ड डिटेल प्लॅन ऑफ ऑडिट प्रोसिजर अँड फोर्थ ॲन्युअल फंक्शन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डिटेल प्लॅन ऑफ ऑडिट प्रोसिजर, ऑडिट प्रक्रियेचे सविस्तर नियोजन. नेक्स्ट 47, डेलिगेशन इन ऑडिट मीन्स, ऑडिटमधील कार्यवाटप म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इग्नोरिंग टीम, second assigning work as per skill, third avoiding responsibilities and fourth overloading seniors. तो करेक्ट आंसर है यहाँ पे मीन्स सेकंड assigning work as per skill, कौशल्यानुसार काम वितरण करणे. नेक्स्ट 48, assurance engagement is performed to, आश्वासन एंगेजमेंट केली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फूल द स्टेक होल्डर, सेकंड प्रोव्हाइड इंडिपेंडन्स ओपिनियन, थर्ड हाइड फ्रॉड्स अँड फोर्थ रेज फंड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रोव्हाइड इंडिपेंडन्स ओपिनियन, स्वतंत्र मत प्रदान करणे. नेक्स्ट 49, प्रॉपर सुपरविजन ड्युरिंग ऑडिट इम्प्रूव्ह, ऑडिट दरम्यान योग्य देखरेख सुधारते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पेपर वेस्ट, टीम कॉन्फ्लिक्ट, क्वालिटी ऑफ ऑडिट वर्क अँड डिस्प्यूट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड क्वालिटी ऑफ ऑडिट वर्क, ऑडिट कामाची गुणवत्ता. नेक्स्ट 50, लर्निंग थ्रू केस स्टडी इन ऑडिट हेल्प्स इन, ऑडिटमध्ये प्रकरण अभ्यासाद्वारे शिकणे मदत करते. तर बघा ऑप्शन आहे कॉपी पेस्टिंग रिपोर्ट, थर्ड सेकंड एनहान्सिंग थेरॉटिकल कन्फ्युजन, थर्ड बिल्डिंग रियल वर्ल्ड एनालिटिकल स्किल्स अँड फोर्थ अवॉइडिंग टीम वर्क. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बिल्डिंग न्यू वर्ल्ड एनालिटिकल स्किल, वास्तविक जगातील विश्लेषणात्मक कौशल्ये तयार करणे. ओके, नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे तो आहे रिस्क असेसमेंट अँड इंटरनल कंट्रोलचा. ठीक आहे, थर्ड व्हिडिओ जो आहे, दोन व्हिडिओज आपण आता बघितले आहे. थर्ड व्हिडिओ आहे रिस्क असेसमेंट अँड इंटरनल कंट्रोल. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. कारण की याच्यानंतर आपण महाट्रान्सको आणि सिडकोचा मॉक पेपर, PNBSOचा मॉक पेपर आणि क्रेडिट ऑफिसरचे पूर्ण MCQs आणि न्यू सिरीज स्टार्ट करणार आहे RRB ALPची. तर हे सर्व व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू मिळणार जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल. आणि व्हिडिओला एक लाईक करून द्या, मीन्स मला पण मोटिवेशन मिळणार की हे सर्व व्हिडिओज मी तुम्हाला प्रोव्हाइड करू. तेव्हापर्यंत धन्यवाद.